जय शिवतंत्र. बघा ना, बालपण कधी संपलं कळलंच नाही. हो ना, की आपण अनेकदा आपल्या आपल्या मस्तीत राहतो. बघूया पुढे. नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो छानपैकी की तुम्ही शेवटचं मनापासून कधी हसलात? उत्तर देऊ नका लगेच. फक्त आठवायचा प्रयत्न करा तुम्ही. होय. आठवतंय का? की कधी कळलंच नाही, है ना? मित्रांनो, लहानपणी आपण किती श्रीमंत होतो माहीत आहे का? कारण आपल्याकडे पैसा कमी होता, पण आनंद मात्र खूप होता. एक चॉकलेट मिळालं, एक फुगा मिळाला, आईनं आवडीचा कधी पदार्थ दिला, बस दिवसभर आपला अख्खा दिवस असा सुंदर जायचा. पण आज खिशामध्ये हजारो रुपये आहेत, बँकेत लाखो रुपये आहेत, पण मनातला आनंद कुठं हरवलाय? काही कळलंच नाही. लहानपणी पावसामध्ये भिजायचो, चिखलात खेळायचो, आई ओरडायची. पण त्या ओरडण्यामध्ये सुद्धा प्रेम होतं बरं का. हो. आज पाऊस पडला, की सर्वात आधी आपण मोबाईल वाचवतो, स्वतःला नाही. लहानपणी रविवार म्हणजे आनंद, पण आज रविवार म्हणजे पुढच्या आठवड्याची चिंता. लहानपणी घड्याळाकडे बघत नव्हतो आपण, पण आज घड्याळच आपल्याला चालवतंय. लहानपणी झोप पटकन यायची बरं, पण आज बिछाण्यावर शरीर पडतं, पण मन धावत राहतं. कधी बालपण संपलं, मोठेपण आलं, जबाबदाऱ्या आल्या आणि आयुष्य बदललं कळलंच नाही. मित्रांनो, मोठं होणं चुकीचं नाही, पण मोठं होताना मनाने लहान राहणं हे विसरतो आपण. ही खरी शोकांतिका आहे. आज तुमच्याकडे पैसा किती आहे, यापेक्षा महत्त्वाचं आहे, की तुमच्या चेहऱ्यावर हास्य किती आहे. आज तुमच्याकडे मालमत्ता किती आहे, यापेक्षा महत्त्वाचं आहे, तुमच्या मुलांना तुमच्यासोबत बसायला आवडतं का? आज तुमच्याकडे गाड्या आहेत, किती आहेत, यापेक्षा तुम्ही शेवटचं आईच्या मांडीवर डोकं ठेवून कधी बसलात? मित्रांनो, बालपण परत येणार नाहीच आहे. पण बालपणासारखं मन पुन्हा तयार करता येतं. आज हसायचं कारण शोधू नका. हसायला सुरुवात करा फक्त. माफ करण्याचं कारण शोधू नका, माफ करत राहा. आनंद मिळण्याची वाट बिलकुल पाहू नका. आनंद निर्माण करा. कारण जीवन खूप छोटं आहे आणि एक दिवस आरशाकडे स्वतःकडे पाहताना आपणच म्हणू, बालपण कधी संपलं कळलंच नाही. है ना? घरी गेल्यावर जुना फोटोचा अल्बम काढा आणि आई-वडिलांच्या सोबत, मुलांच्या सोबत 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून फक्त हसा. कायमचा आनंद तुम्हाला मिळेल पहा. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त लाईक करू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना, तुमच्यावर प्रेम करतात त्यांना अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवा. अशाच आयुष्यामधल्या नवीन दिशा देणाऱ्या विचारासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा भेटूया. कळलंच नाही या मालिकेतल्या पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा, आनंदी राहा आणि आयुष्य मनापासून जगा. मी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. जय शिवराय, जय हिंद, जय शिवतंत्र. धन्यवाद.